मुली म्हणजे साक्षात देवीचं रूप असतं आणि त्यासोबत तुम्हाला एक मुलाला पण जेवण घालायचं आहे। मुलगा म्हणजे साक्षात आपलं काळ भैरवाचं स्वरूप असतं। सुरुवातीला त्या जेव्हा आपल्या घरामध्ये येतात त्यांची सेवा करायची असते देवी समजून। तुमच्या आयुष्यामध्ये जे पण अडचणी असतील काही असतील त्या सर्व दूर होतील। तुम्हाला माहित आहे का, आपण नवरात्रीमध्ये जे कन्या पूजन करत असतो त्याचं खूप महत्त्व आहे। कन्या पूजन करणं म्हणजे साक्षात आपण देवीचंच पूजन करत असतो। कन्या पूजन करताना असं म्हणतात की लहान लहान मुलीच म्हणजे ज्या 10 वर्षाच्या आत आहेत त्याच मुलींना कन्या जेवण घालायचं असतं। तर तसं काही नसतं। तर 1-2 वर्षापासून तर 14 वर्षापर्यंत सर्व मुलींना आपण कन्या भोजन घालू शकतो, कारण सगळ्यामध्ये हे देवीचंच रूप असतं। म्हणून आपण इथून पुढं ज्यावेळेस कन्या घालतो तर लहान लहान मुलीच पाहिजे असं काही नसतं, तर सगळ्या मुली घालू शकतो आपण। तर आणि त्याचं महत्त्व असं आहे की कन्या पूजन घालणं म्हणजे साक्षात आपण देवीचं पूजन करून साक्षात देवीच्या रूपातच त्यांना घरी बोलवलेलं असतं आणि त्यांचं स्वागत करायचं असतं। म्हणजे आपल्याला जे पण आपल्या हातून काय पाप घडलेलं असतं किंवा आपल्या अडीअडचणी असतात त्या दूर होत असतात, म्हणून कन्याचं हे महत्त्व असतं आणि म्हणून त्या नवरात्रमध्ये आपण कन्या पूजन करत असतो। कन्या पूजन करताना ज्यावेळेस कन्या आपण बोलवतो त्यावेळेस सुरुवातीला त्या जेव्हा आपल्या घरामध्ये येतात त्यांची सेवा करायची असते देवी समजून। तर सुरुवातीला आपण त्यांचे पाय धुवायचे असतात दुधाने आणि पाण्याने। तर पाय धुवून झाल्याच्या नंतर त्यांच्या पायाला हळदी कुंकू लावायचं असतं आणि फूल पुष्प अर्पण करून त्यांना देवी समान समजून त्यांना पूजायचं असतं। ना की शेजार पाजारच्या मुली आहेत म्हणून असं नाही, कोणी पण असो त्या देवीच्या रूपामध्ये आपल्याला त्यांना पूजायचं आहे। आणि जसं आपण देवीला शृंगार करतो तसं सर्व शृंगार त्यांना द्यायचा असतो। आणि सुरुवातीला जसं आपण देवीला हार किंवा गजरा टाकत असतो तो पण देवीच्या रूपामध्ये जसं तुम्ही देवीची सेवा करता त्याचप्रमाणे त्यांची सेवा करायची असती 1 दिवस। आणि मग त्यांना जेवण वगैरे सगळं जे पण आपण देवीला नैवेद्य दाखवलेला असतो सुरुवातीला तेच ताट आपल्याला म्हणजे तसंच ताट बनवून त्यांना द्यायचे असतात। आणि जाताना पण त्यांना जसं आपण देवीला नमस्कार करतो त्याप्रमाणे त्यांना देवी समजूनच नमस्कार करायचा आहे। सर्व परिवारांनी नमस्कार करायचा आहे आणि त्यांचं इतक्या चांगल्या प्रकारे स्वागत करायचं आहे की असं वाटलं पाहिजे तुम्हाला की आपण मुलींची नाही तर आपण देवीचीच सेवा करत आहोत। तर अशा प्रकारे जर तुम्ही सेवा कराल 9 कन्यांची 9 किंवा 11 कन्यांची। आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ज्यावेळेस तुम्ही कन्या घालत असता जर तुम्हाला देवीचा आशीर्वाद असेल त्यावेळेस अनेक वेळेस असं होतं की आणखीन पण कन्या येतात तर त्यांना तुम्ही परत पाठवू नका। तर जर तुमच्याकडे जास्त कन्या येत असतील तर त्यांनाही तुम्हाला त्याचप्रमाणे सेवा करायची आहे, जेवण आदराने घालायचं आहे। जे तुम्ही 11 मुली किंवा 9 मुलींना घातलेलं आहे त्यांना तशीच त्यांना पण सेवा करायची आहे। आणि मुली जेव्हा जेवण करून घालता त्यावेळेस मुली म्हणजे साक्षात देवीचं रूप असतं आणि त्यासोबत तुम्हाला एक मुलाला पण जेवण घालायचं आहे। मुलगा म्हणजे साक्षात आपलं काळ भैरवाचं स्वरूप असतं, म्हणून तुम्हाला एक मुलालाही जेवण घालायचं असतं। आणि त्याची पण तशीच जसं की आपण भैरवाची पूजा करतो तशाप्रमाणे त्याला तितकाच मान द्यायचा आहे। जे त्यांच्या ताटामध्ये जे जेवण वाचलेलं असतं म्हणजे त्या दिवशी तुम्हाला उपवास असतो तर त्यांच्या ताटामधील जे जेवण उरलेलं आहे उष्ट असतं तर ते जेवण फेकायचं नाही आहे। त्या जेवणामधला घास किंवा एक घास पण तुम्ही खाल्ला तरी तुम्हाला सर्व पुण्य लागल। म्हणजेच देवी रूपात मुलींचं आणि भैरव रूपात मुलाचं ते पण जेवण आपण उष्ट त्यांचं खायचं आहे। त्यांना काही पण भेट द्यायची आहे, मुलाला पण आणि मुलींना पण। त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये जे पण अडचणी असतील काही असतील त्या सर्व दूर होतील आणि अशा प्रकारे तुम्हाला दरवर्षी त्यांची सेवा करायची आहे। तर इतकंच मला सांगायचं होतं। तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा। आणखीनही तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा, मी नक्की तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवेल। बोल मांढरच्या काळूबाईच्या नावानं चांग भलं।